नमस्कार सर्वांना. मुलाखतीला जात आहे तर जाताना कोणती कागदपत्रे घेऊन जावीत या संदर्भात नुकताच शासन निर्णय जाहीर झाला. तर जे आपले उमेदवार आहेत ते मुलाखतीसाठी जात आहेत त्यांनी सर्वांना नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती पहिला फेज आणि त्याच्यामध्ये मुलाखतीचा राऊंड आत्ताच लागलेला आहे आणि त्याच्यानुसार सध्या मुलाखतीसाठी संस्थांकडून कॉल यायला सुद्धा उमेदवारांना सुरुवात झालेली आहे. मुलाखतीसाठी जाताना कोणती डॉक्युमेंट घेऊन जावेत त्या संदर्भात नुकताच शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि त्यानुसार संस्थांना निर्देशित करण्यात आलेलं आहे की ही डॉक्युमेंट उमेदवारांकडे असायला हवीत. तर तुम्ही जर मुलाखतीच्या राऊंडला जाणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. चला तर आपण पाहूयात की यामध्ये कोणकोणती डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायची आहेत. त्याच्यानुसार आपण पाहतोय की पहिला कोणता मुद्दा आहे तर अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक नसल्यास स्वप्रमाणपत्रातील नमूद असलेले गुण विचारात घेण्यात येतील. आता जे काही आपलं गुणपत्रक आहे का आपल्याकडे गुणपत्रक नाही आहे किंवा जेव्हा तुमचं ते मार्कलिस्ट जेव्हा जनरेट झालेलं आहे तेव्हा तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायला सांगितली होती, ती असेल तर ती गुणपत्रक घेऊन जायचं आहे. आणि नसल्या तर स्वप्रमाणपत्र तुम्ही जेव्हा लॉग इन करताय पवित्र पोर्टलला तेव्हा तुम्हाला त्याची प्रत दिसते, त्याच्यामध्ये सुद्धा गुण आहेत. तर दोन्हीसुद्धा तुम्ही जे आयदर ऑर जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला मुलाखतीला जाताना घेऊन जायचं आहे. दुसरा मुद्दा आहे की शालांत परीक्षा प्रमाणपत्र. त्याच्यामध्ये आहे की जन्मतारखेच्या पडताळणीसाठी म्हणजे जसं की तुम्ही आता 10वीचं प्रमाणपत्र असेल, बोर्ड सर्टिफिकेट आपण त्याला असं बोलूयात, तर त्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख असते ते पडताळणीसाठी घेऊन जायचं आहे. तिसरा मुद्दा आहे की उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र 1ली ते 5वी गटातील पदासाठी तुम्हाला माध्यमिक गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे 12वीचं गुणपत्रक व प्रमाणपत्रक तुम्हाला घेऊन जायचं आहे. थोडक्यात काय तर बोर्ड सर्टिफिकेट आहे 10वी 12वीची ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. चौथा मुद्दा आहे की DED परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजे DED किंवा 1 ते 5 साठी किंवा म्हणजे त्याच्या रिलेटेड प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. 1 ते 5 साठी जर तुम्ही BEdसाठी असाल तर अर्थातच तुम्हाला BEdचं प्रमाणपत्र घेऊन झालेलं असेल तर BEdचं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे अर्थात जे प्रथमतः आपल्याला मार्कलिस्ट भेटतं आणि नंतर आपल्याला डिग्री सर्टिफिकेट भेटतं ते सुद्धा. पाचवा मुद्दा आहे की शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र त्याच्यामध्ये TET CTT पेपर 1 TET CTT पेपर 2 जे तुमचं पास असेल आणि जे तुम्हाला तिथं क्वालिफाईड झालेलं आहे ज्याच्यासाठी तुमचा नंबर लागलेला आहे ते तुम्हाला कॅरी करायचं आहे. सहावा कुठलं कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजे जर तुम्ही 1 ते 5 साठी आहात तर तुम्हाला गरजेचं नाही आहे, परंतु 6 ते 8 आणि 9 ते 12 साठी तुम्हाला पदवी किंवा 9 ते 12 साठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर डिग्री सर्टिफिकेटसुद्धा मुलाखतीसाठी जाताना घेऊन जायचं आहे. सातवं कुठलं डॉक्युमेंट आहे व्यावसायिक अर्हतेसाठी BPEd फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी BPEd आहे आपल्याला माहिती आहे. MPEd सुद्धा शारीरिक शिक्षण पदासाठी आहे किंवा म्हणजे 1 ते 5 साठी आहेत 6 ते 8 साठी आहेत आणि 9 ते 12 साठी आहेत त्यांना BEd सर्टिफिकेट घेऊन मुलाखतीसाठी जायचं आहे. 8व्या नंबरचं प्रमाणपत्र आपण पाहूयात की उमेदवाराची निवड अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग SBC इतर मागास प्रवर्ग OBC आर्थिक दुर्बल घटक EWS या प्रवर्गातून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांच्या जातीच्या प्रमाणपत्राची व जात पडताळणी प्रमाणपत्राची तपासणी व्यवस्थापनाने करायची आहे. त्यामुळे जो उमेदवार ज्या कॅटेगरीत असेल ते कॅटेगरीचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. दुसरा 8व्याच जो काही मुद्दा आहे त्याच्यामधला बघू. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर या प्रवर्गातील उमेदवारांना उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सादर करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना म्हणजे तर तुम्हाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही आहे. दुसरा आता मुद्दा आहे त्याच्यासाठी जर तुम्ही विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती भटक्या जमाती
विशेष महाप्रवर्ग SBC, OBC इतर प्रवर्गातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे. नंतरचा 8व्या मुद्द्यातलाच ई मुद्दा आहे. आर्थिक दुर्बल घटकातील EWS उमेदवारांनी उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. त्यासाठी सक्षम प्राधिकारी दिलेले EWS प्रमाणपत्र आवश्यक राहील. म्हणजे आता EWSवाल्यांना नॉन क्रिमिनल घेऊन जायचं नाही आहे, जो EWSच्या उमेदवार इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे त्यांनी. 9वा मुद्दा आहे की जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, म्हणजे जसे की कास्ट व्हॅलिडिटी आपण सर्टिफिकेट बोलतो ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. 10वा मुद्दा आहे की दिव्यांग प्रमाणपत्र लागू असेल तेथे जर कॅन्डिडेटची निवड इंटरव्ह्यू दिव्यांग गटातून होणार असेल, आणि निवड तुमची दिव्यांग प्रवर्गातून झाली असेल, गटातून झाली असेल, तर मात्र तुम्हाला प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र. त्याचबरोबर 11वा मुद्दा आहे. आणि 12वा आहे की समांतर आरक्षणातून निवड झाली असल्यास त्याबाबतचा पुरावा. समांतर आरक्षण त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, त्याचबरोबर महिला आहेत, म्हणजे त्यांचं जे काही तुमच्याकडे पुरावा, तुमची जशी निवड झाली आहे त्याबद्दलचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 13वा आहे की अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट लागू असल्यास, परंतु डोमासाईल सर्टिफिकेट प्रत्येकाकडे असायलाच हवं, कारण आपण महाराष्ट्राचे आदिवासी आहोत. त्यामुळे तुमच्याकडे महाराष्ट्रात आपण अधिवास करतो, त्यामुळे आपल्याकडे सर्टिफिकेट असल्यास घेऊन आपल्याला जायचं आहे. 14वा आहे की उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा. जर उमेदवाराचं नाव, म्हणजे हे शक्यतो महिलांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा लागू होतो, लग्नानंतर नाव चेंज झालं असेल तर मात्र गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला यासाठी घेऊन जायचं आहे. आणि त्याच्यानुसार अजून पदविकाधारक अंशकालीन उमेदवारासाठीचे आरक्षण, प्रकल्पग्रस्त भूकंपासाठी आरक्षण, संगणक हाताळणी वापरावरचे ज्ञान, ओळखपत्राबाबत, दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणाबाबत, माजी सैनिक आरक्षण, खेळाडूच्या आरक्षणाकरता पात्र असल्याचा दावा, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल इत्यादीबाबत वरील सर्व प्रकारच्या सवलतीच्या तरतुदीबाबत उमेदवारांसाठी दिनांक 1/9/2023 रोजी पवित्र पोर्टलवर सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर सूचनाचे अवलोकन करायचे आहे आणि लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो, ही सगळी डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. सेल्फ सर्टिफाय कॉपी थोडक्यात मी सांगते. मुलाखतीसाठी जाताना तुमच्याकडे सेल्फ सर्टिफाय कॉपी, त्याचबरोबर TAIT मधलं जे काही तुमचं गुणपत्रक मिळालेलं आहे, जे तुम्ही डाउनलोड केलेलं असेल त्याची तुम्ही प्रिंटआउट घेऊन जायची आहे. कलर घेऊन गेलात तर अतिउत्तम. त्याचबरोबर शालेय परीक्षा, शालांत परीक्षा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर 12वीचं गुणपत्रक आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. DED किंवा BED झालं असेल तर प्रमाणपत्र, त्याचबरोबर शारीरिक शिक्षक असेल तर, क्रीडा शिक्षक असेल तर मात्र BPED किंवा MPED, आणि त्याचबरोबर ज्या तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास केल्या आहे त्यामध्ये TET1, TET2, CTET1, CTET2, त्याचबरोबर तुमच्या जे काही म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कॅन्डिडेटला गरजेचं नाही आहे आणि EWSला घेऊन जायचं नाही आहे, परंतु SBC, OBC, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ब, क, ड या सर्वांसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. अनाथ असल्यास, दिव्यांग असल्यास किंवा समांतर आरक्षणातून निवड झाली असल्यास त्याच्या जे काही रिलिव्हंट आहात तुम्ही, ज्याच्यासाठी ॲप्लिकेबल आहात ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि डोमासाईल सर्टिफिकेट तर मला वाटतं प्रत्येकाकडे असायलाच हवं, जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि ज्या महिलांच्या नावामध्ये बदल झाला असेल तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट किंवा नावाचं गॅझेट केलेलं असेल ते तुम्हाला घेऊन मुलाखतीसाठी जायचं आहे. मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.